पंचे या ठिकाणी पाहतील. यानी कि ऑनफील्ड अंपायर का जो डिसीजन है वो फेयर डिलीवरी है. अभी देखना है कि जो बल्लेबाज ने रिव्यू लिया है वो सही साबित होता है या नहीं. लेकिन बड़ी ही कमज़ोर गेंद से शुरुआत की है गिरीश ने. पिछले मैच में बहुत बढ़िया गेंदबाजी की थी. 2 ओवर में 15 रन देकर 2 विकेट्स चटकाए थे वर्ल्डपाडा टीम के विरुद्ध गिरीश ने, और जीत में उन्होंने भी महत्वपूर्ण भूमिका अदा की थी. लेकिन इस मैच में शुरुआत खराब रही है. पहली गेंद फुल टॉस और कहीं ना कहीं शक के दायरे में यह गेंद है. देखना है कि थर्ड अंपायर का क्या निर्णय आता है. कई गेंदबाजों के साथ डॉक्टर गवली सर ये होता है, पहली गेंद थोड़ी ढीली पड़ जाती है. अगदी बरोबर, कारण बऱ्याचशा वेळेला काय असतं, चेंडूचा वापर जो करणं तो चेंडूला थोडीशी लवकर असते. बऱ्याच वेळेला असं होतं, ग्रीप बरोबर मिळत नाही आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया रिप्लेमध्ये. नो बॉल, तो रिव्यू सक्सेसफुल और अगली गेंद पर फ्री हिट. अच्छा रिव्यू लिया गया वहाँ पर बैट्समैन सागर द्वारा. 7 रनों से शुरुआत हुई है कोलछित टीम की. फ्री हिट गेंद लेकर गिरीश दाहिने हाथ से ओवर द विकेट. इस बार लॉफ्ट करना चाहते थे, मिस टाइम कर बैठे हैं. खुद गेंदबाज गेंद के नीचे कैच तो नहीं कर पाए, लेकिन कहीं ना कहीं कैच से ज़्यादा रनआउट पर उनका ध्यान था क्योंकि फ्री हिट गेंद थी. 1 रन इस गेंद पर पूरा किया है सागर ने. फ्री हिट का ज़्यादा लाभ नहीं उठा पाए. स्कोर आगे बढ़ता हुआ कोलछित टीम का 8 रन बिना किसी नुकसान के. दोपहर के सत्र में काफ़ी तेज़ हवाएं बहती हुई मैदान के ऊपर से, जो वातावरण को बहुत ही ज़बरदस्त बना रही है, मौसम को सुहाना बना रही है, और कहीं ना कहीं बल्लेबाज उसका लाभ उठा सकते हैं. ऑन साइड में हवा में खेल दिया है सीधे फील्डर के पास और कोई गलती नहीं. अच्छा कैच, विकेट का पतन. ऋतिकेश ने निराश किया है अपने समर्थकों को. ऑन साइड में एक लंबा हिट लेने की कोशिश की थी, लेकिन बल्ले की थोड़ी अंदर लगी गेंद, एलिवेशन पर्याप्त वो प्राप्त नहीं कर पाए. डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद था, उसके हाथों में खेल बैठे और बिना कोई रन बनाए ऋतिकेश पेविलियन में लौट चुके हैं. स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. नए बैट्समैन अब 1 डाउन खेलने के लिए क्रीज पर पहुंचते हुए. सागर ने अच्छी शुरुआत की है. पहली गेंद बीमर थी, उस पर छक्का जड़ा. उसके बाद फ्री हिट गेंद पर सिंगल लिया था उन्होंने. गिरीश एक ऐसे बॉलर है डॉक्टर गवली सर जो विकेट्स चटकाने में विश्वास ज़्यादा रखते हैं और बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है. नाही, ॲब्सोल्युटली, कारण अशा प्रकारे तुम्ही जर अर्ली ब्रेक थ्रू जर मिळवून दिले तर समोरच्या संघावर तुम्ही एक प्रेशर बिल्डअप करू शकता. आणि खास करून मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके असतात, त्यामध्ये विकेट जाण्याची शक्यता खूप असते, संधी जास्त असते. मात्र 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है. पहला ओवर है ये मैच का. इस बार स्विवल करते हुए घुमाना चाहते थे फाइन लेग की तरफ, लेकिन गेंद पहले निकल गई थी. पूरी तरह से बीट हुए बैट्समैन ओमकार 1 डाउन खेलने के लिए आए हैं. कप्तान है ओमकार कोलछित टीम के, और कप्तान जब आप होते हो किसी भी टीम के तो आपके ऊपर ज़्यादा जिम्मेदारी रहती है. गिरीश दाहिने हाथ से ओवर द विकेट. धीमी गति की गेंद, लॉफ्ट कर दिया है डीप मिड विकेट की तरफ. ओ फील्डर के ऊपर से 6 रन. आंधियां उठे, शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठानी है माया भवानी.
दिशा में बाउंड्री पर मौजूद थे। एक डीप स्क्वायर लेग और एक डीप मिड विकेट दोनों के दरमियान से और फील्डर्स के ऊपर से खेलने में कामयाब रहे। बहती हुई हवाओं का कहीं ना कहीं लाभ उठा रहे बल्लेबाज। ऑन साइड में तेज हवाएं बह रही है इस समय दाहिने हाथ के बैट्समैन के लिए और ऑन साइड में ही बड़े बड़े प्रहार करते हुए बल्लेबाज। बढ़िया गेंद इस बार बेहतर लंबाई के साथ, बेहतर दिशा के साथ किसी तरह से खेलने में कामयाब हुए। बल्ले पर नहीं ले पाए थे, लेग बाइक के जरिए 1 रन। अच्छी शुरुआत कही जा सकती है। 15 रन बने हैं, अभी भी पहले ओवर का खेल प्रगति पर है। 1 विकेट जरूर गिरा है, लेकिन तेज गति से आप हमेशा रन्स बनाना चाहते हो जब 5-5 ओवर का मैच खेलते हो। नक्कीच मान्य श्री तुषारजी मतकर यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कड़क शॉट, बहुत ही शानदार प्रहार डीप मिड विकेट के ऊपर से, झन्नाटेदार सिक्सर। पाहू शकता आपण रिप्लेमध्ये शॉर्ट बॉल अखोल टप्प्याचा चेंडू आणि खेचून मारला होता. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा दर्जेदार षटकार. दरम्यान या ठिकाणी आम्हाला आकर्षक गॉगल यांनी स्पॉन्सर केला मॅन ऑफ द मॅच म्हणून मान्य श्री तुषारजी मतकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धर्मराजा चषक 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. बहुत ही धुआंधार शुरुआत टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए कोलशेत टीम की। 1 ओवर के बाद स्कोर 21 रन 1 विकेट के नुकसान पर। गिरीश ने पहले मैच में 2 ओवर्स में जितने रन्स नहीं दिए थे उससे भी ज़्यादा रन एक ही ओवर में इस मैच में खर्च किए हैं और परिस्थितियाँ भिन्न हैं। पिछले मैच में परिस्थितियाँ अलग थी, इस मैच में देखिए तेज़ हवाएं बह रही है और कहीं ना कहीं ये जो वातावरण है ये बल्लेबाजों के लिए अनुकूल कहा जा सकता है। खासतौर पर दाहिने हाथ के बल्लेबाज जब क्रीज पर रहेंगे तो ऑन साइड में उनके लिए तेज़ हवाएं बह रही है और इसी वजह से एक जो थोड़ा सा मिस टाइम हिट था वो भी बाउंड्री के बाहर चला गया था। नाही, जे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संघ मातब्बर संघ आहे. तर त्या परिसरात आपण कित्येक वेळा पाहते कोळशीत असो, कासारवडोली असो, वाघबील असो, हे जे संघ जेव्हा खेळतात हे मातब्बर संघ आहेत त्या परिसरातील, ठाणे परिसरातील. जी बिल्कुल, इसमें तो कोई दोहराई नहीं है कि एक अच्छी टीम है कोलशेत टीम, लेकिन जो कंडीशंस है उसका भी खेल पर कई बार असर पड़ता है। नए ओवर लेकर धीरज धुमाड़े अच्छी रफ्तार के साथ बॉलिंग करते हैं, लेकिन कहीं ना कहीं अब प्रेशर हो सकता है क्योंकि पहले ओवर में ताबड़तोड़ शुरुआत की है दोनों भी बल्लेबाजों ने। प्रतिकेश जरूर जल्दी आउट हुए हैं। इस बार इनफील्ड के ऊपर से, एक्स्ट्रा कवर के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक। 2 खिलाड़ी पीछा करते हुए, गेंद थोड़ी सी धीमी हो गई आउटफील्ड में उसको, और आउटफील्ड थोड़ी सी धीमी है क्योंकि थोड़ी मिट्टी ज़्यादा है और उसके चलते बाउंड्री नहीं प्राप्त कर पाए बल्लेबाज, लेकिन 2 रन मिले हैं। एक आत्मविश्वास भरा स्ट्रोक। अगदी बरोबर आहे, कारण आत्मविश्वास बघायला मिळाला होता. टिपिकल पॉवर प्लेचा फटका होता, माझा ताकद थोडीशी कमीच झोपलेली होती आणि आउटफील्ड आणि हवेचा वेग जर होता, दोन्ही गोष्टी आपण बघितल्या, त्यामुळे चेंडू सीमारेच्या बाहेर जाऊ शकला नाही. इस बार गेंद को जाने दिया है, विकेट कीपर से तो रुकी नहीं थी लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद है। शॉर्ट थर्डमैन को काफ़ी फाइन रखा गया है फ्लाई स्लिप की दिशा में। कोई रन नहीं इस गेंद पर। बैट्समैन सोच रहे थे कि शायद वाइड होगी लेकिन लाइन के अंदर थी। ओमकार के पास स्ट्राइक। 8 पर बैटिंग करते हुए सागर ने 2 सिक्सर्स जड़े हैं 13 पर खेलते हुए, और ऐसे लग रहा है कि कोलशेत टीम एक बड़े स्कोर की तरफ अग्रेसर हो रही है। धीरज एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार नो बॉल का इशारा, कैच लिया गया है लेकिन तुरंत थ्रो भी और रन आउट की अपील, लेकिन उस अपील का स्वीकार नहीं किया है अंपायर ने। नो बॉल है और 1 रन पूरा। शायद ओवर स्टेपिंग कर बैठे वहाँ पर धीरज। आय थिंक ओव्हर स्टेप नो बॉल असावा, शानू कुरुसी यांचा इशारा आला आणि धावबाद करण्याचाही प्रयत्न केला होता, कारण त्याच्यावर फक्त एकाच संधी असते धावबाद चेंडूकडे. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. ओव्हर स्टेप नो बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ गेला होता शॉर्ट कव्हरला. धावबाद करण्याचाही प्रयत्न केला जातो. यस, चांगला डिसिजन पंच शानू कुरुशी यांचा, कारण फलंदाज क्रीजमध्ये आणि बॅट ग्राउंडेड केली होती. फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर पोचायचं असेल ग्राउंडेड जर तुम्ही केले तर लवकर पोहोचण्याची शक्यता जास्त असते. जी बिल्कुल, बल्ला स्लाइड करना बहुत ज़रूरी, जो कि बेसिक्स माने जाते हैं रन पूरा करने के। तो अच्छी तकनीक का परिचय दिया है वहाँ पर बैट्समैन ओमकार ने। अगली गेंद फ्री हिट। इस मैच की शुरुआत नो बॉल से हुई थी, बीमर गेंद की थी गिरीश ने, तो ये दूसरी नो बॉल है। दूसरे ओवर का खेल प्रगति पर, स्कोर 25 रन 1 विकेट के नुकसान पर। फ्री गेंद का सामना करेंगे सागर। शॉर्ट पिच गेंद पुल कर दिया है, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। इस बार कैच छूटा है
शायद जानबूझकर कैच ड्रॉप किया है केतन ने। केतन के हाथों से कैचेस हालांकि छूटते नहीं है ज़्यादा, मैंने तो कभी देखा नहीं है, लेकिन यहाँ पर शायद जानबूझकर उन्होंने कैच ड्रॉप किया था क्योंकि फ्री हिट गेंद थी। स्कोर आगे बढ़ता हुआ 1 रन से 26 रन 1 विकेट के नुकसान पर। लालबाग गोरसे बी संघ कर्णधाराने संपर्क साधलेला आहे. हंसिका स्पोर्ट्स वडगर संघ कर्णधाराने त्वरित आमच्या रुग्ण कमिटी संपर्क साधायचा आहे. जी हाँ, इसके बाद एक और बड़ा मुकाबला। इस बार अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, गेंद में थोड़ा सा कम उछाल था, बीट हुए बैट्समैन, अच्छी लाइन भी थी ऑफ स्टंप के बाहर। ये ऑन साइड में खेलने का मौका नहीं देना चाहते हैं बल्लेबाजों को इस समय गेंदबाज। जानते हैं कि परिस्थितियां कहीं ना कहीं बल्लेबाजों के लिए अनुकूल है, तो ऑफ साइड में ज़्यादा खिलाने की कोशिश। अभी तक अच्छा ओवर घटता हुआ धीरज का। इस बार अपर कट बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, लेकिन उतनी ही बढ़िया फील्डिंग शॉट थर्ड मैन पर, बहुत ही अच्छा एंटिसिपेशन वहां पर फील्डर का, केवल 1 रन। पण अजय आपण बघितलं खरं तर गली किंवा पॉईंटकडे खेळायचं होतं. चेंडू मात्र जातोय थर्ड मॅनला. गली किंवा पॉईंटकडे अशा वेळेला फटका जेव्हा खेळतात तेव्हा गलीकडे पॉईंटकडे खेळण्याचा प्रयत्न असतो, पण चेंडू मात्र थर्ड मॅनला गेला होता. जी हाँ, शायद थोड़ा सा बैट का फेस ज़्यादा खुल गया था, मोटा सिरा ही लगा था, लेकिन फिर भी ऐसे लगा कि शायद गैप में जाएगी गेंद, लेकिन बहुत बढ़िया फील्डिंग। स्कोर 27 रन 1 विकेट के नुकसान पर। धीरज चले दाहिने हाथ से ओवर द विकेट। फिर से पुल कराना चाहते थे वहाँ पर। ये कहीं ना कहीं मनपसंदीदा स्ट्रोक है सागर का, और जब भी खेलते हैं तो पूरी ताकत से भी खेलते हैं। इस बार हालांकि ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे, केवल 1 रन पर संतुष्ट करना पड़ा है सागर को। सागर पहुंचे 15 पर और इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ। कोलचित टीम की बहुत ही अच्छी शुरुआत। पावर प्ले के बाद स्कोर हुआ है 28 रन 1 विकेट के नुकसान पर। 3 षटके संपल्यानंतर ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे, त्यावेळेला आपण मिडल कॉन्फरन्स करायची आहे. फक्त 3 षटकानंतर एक मिडल कॉन्फरन्स होईल, लक्षात घेते यानंतर होणारे प्रत्येक सामन्यातील कर्णधारांनी. जी हाँ, क्योंकि 25 मिनट के भीतर आपको 5 ओवर्स पूरे करने हैं, तो समय बिल्कुल भी बर्बाद नहीं करना है। 3 ओवर्स के बाद ड्रिंक्स ब्रेक होगा। ठीक इस समय 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं, और यही औसत यदि आखिर तक कायम रखते हैं बल्लेबाज तो 5 ओवर्स में 70 रन बनेंगे। स्कोर मजबूत ज़रूर रहेगा, लेकिन क्या वो महफूज होगा या नहीं ये तो हम नहीं बता सकते, क्योंकि यहाँ पर 80+ भी स्कोर चेज हुआ है। अजय, लालबाग गोरसे बी हा संघ जो सामना खेळला होता त्याने 5 षटके 23 मिनिटात पूर्ण केली होती, पहिला सामना जे खेळले तेव्हा. जी बिल्कुल, और वो मैच भी बहुत जल्दी समाप्त हुआ था। टारगेट 62 रनों का था, लेकिन 4 ओवर के भीतर ही वो टारगेट चेज कर दिया था गोरसे बी टीम के बल्लेबाजों ने। तो ना सिर्फ गेंदबाजी में उन्होंने समय बचाया था, बल्कि बल्लेबाजी में भी। नेवर लेकर दिनेश धुमाड़े, शॉर्ट पिच गेंद पुल कर दिया है बिल्कुल गैप में, बहुत ही सुंदर शॉट, फ्लैट 6। ताकदवर फटका पाहूया आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. शॉर्ट बॉलाने ताकदवर फटका खेळला होता आणि फ्लॅट 6. अशा प्रकारचा झेल घेणं सुद्धा सोपं नसतं, पण गॅप मध्ये गेला होता चेंडू. इस बार सामने लॉप कर दिया है, मिस टाइम स्ट्रोक, लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे, और इसके साथ ही बैट्समैन आउट। बहुत अच्छा कैच, बहुत ही बढ़िया बैटिंग कर रहे थे, लेकिन इस बार ठीक तरह से टाइम नहीं कर पाए सागर, और आउट होकर पवेलियन में लौटते हुए। एक बेहतरीन पारी खेलने के बाद पवेलियन में लौटते हुए बैट्समैन सागर आउट होने से पहले 21 रनों का योगदान दिया, जिसमें उन्होंने 3 बहुत ही शानदार छक्के जड़े, 7 गेंदों का केवल सामना किया। स्ट्राइक रेट बहुत बढ़िया रहा उनका, 300 के स्ट्राइक रेट के साथ रन बनाए, और बहुत खतरनाक अंदाज में बैटिंग कर रहे थे, खासतौर पर ऑन साइड में तगड़े प्रहार कर रहे थे। थोड़ा सामने खेलने का प्रयास किया, लॉन्ग ऑन को क्लियर करना चाहते थे, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे। तो दूसरे विकेट का पतन हुआ है। स्कोर इस समय 34 रन। कोलचित टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई इस दूसरे राउंड के मैच में
प्रेमनाथ 11 वडूनगर के विरुद्ध नए बैट्समैन आए हैं यतीन, और इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर जाने दिया गेंद को, निश्चित रूप से वाइड। जी हाँ, आज जीतू शेल्के टीम में नहीं है कुलचित टीम के लिए, लेकिन उनके भाई सागर शेल्के ने बहुत ही बढ़िया बैटिंग की। कहीं ना कहीं गर्मी के दिन शुरू हो गए हैं, लेकिन इस समय ऐसे लगता नहीं है क्योंकि हवाएं बहुत ही तेज बह रही है और ठंडी हवाएं। अच्छी गेंद, राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। ऐसे लगता है कि बहुत तेज बॉलिंग करेंगे, लेकिन ज़्यादा रफ्तार उन्होंने नहीं दिखाई है। कहीं ना कहीं नियंत्रण दिखाना चाहते हैं। एक छक्का भी लगा है, पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट रही थी, उसके बाद लगातार आगे गेंदबाजी करते हुए दिनेश धुमाड़े, एक अनुभवी खिलाड़ी है दिनेश, दाहिने हाथ से राउंड द विकेट। इस बार हुक कर दिया है, ओहो बहुत ही बढ़िया स्टॉप, निश्चित रूप से 3 रन बचाया है फील्डर ने। गिरीश है वहां पर, शॉर्ट थर्ड मैन पर फील्डिंग कर रहे हैं और बहुत ही बढ़िया पूर्वानुमान उनका। आउटफील्ड तेज है इस मैदान पर, गेंद पीछे जाती तो जरूर चौका बन जाता। 1 रन से स्कोर अब धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 36 रन 2 विकेटों के नुकसान पर। पारी का ये तीसरा ओवर प्रगति पर, ऑन साइड में दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट, ऑफ साइड में 3 खिलाड़ी सर्कल के अंदर, एक बाउंड्री पर, इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, व्हाट अ शॉट, 6 रन। फटका खेळलेला आपण रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळलाय. जबरदस्त फटका, डाऊन दी ग्राउंडचा फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चेंडू सरळ गेलेला आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये, दर्जेदार षटकार. 6 रनों से अपना खाता खोलते हुए यतीन, बहुत ही सुंदर शॉट खेला था उन्होंने, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव। इस बार दूर से खेलने का प्रयास ठीक तरह से टाइम नहीं कर पाए हैं, गेंदबाज गेंद का पीछा करते हुए 2 खिलाड़ी डीप में से आए हैं, और जब तक फील्ड किया जाता 1 रन लेने का अवसर। थोड़ा जल्दी भी खेल बैठे थे, गेंद की रफ्तार को परख नहीं पाए थे। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन बने हैं मात्र 2 विकेटों के नुकसान पर, 3 ओवर की समाप्ति। एक दमदार सुरुवात अजय आपण पाहतोय, कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा, 14.3 तिच्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि किमान 2 षटकामध्ये 65 प्लस कडे लक्ष असणार आहे, कारण 43 धावा झालेले आहेत. और कहीं ना कहीं हमने देखा है कि पहले राउंड के मैच में वडूनगर की जो बल्लेबाजी थी वो थोड़ी फ्लॉप रही थी, तो इस मैच में मुझे लगता है कि वडूनगर के बल्लेबाजों की अग्नि परीक्षा रहने वाली है। टोटल बहुत अच्छा अभी तक के खेल में, अभी भी 2 ओवर का खेल बचा हुआ है, टारगेट 70 के आसपास का रहेगा तो उतना आसान तो होने वाला नहीं है। हालांकि वडूनगर के पास अच्छी बल्लेबाजी है और क्रिकेट का खेल है, ऐसे ज़रूरी नहीं कि पिछले मैच में बल्लेबाजी फ्लॉप रही तो अगले मैच में भी बल्लेबाजी फ्लॉप रहे। नाही, ॲब्सोल्युटली अजय, कारण ओंकारला जेव्हा मी विचारलं, ओंकारने सांगितलं होतं की आम्ही 50चा आकडा पार करण्याचा प्रयत्न करू आणि त्या दिशेने वाटचाल आहे. आणि घनश्यामला जेव्हा विचारणा केली की पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी सामना तुम्ही जिंकला, फलंदाजीमध्ये कुठेतरी सूर गवसला नव्हता, कुठेतरी फ्लॉप ठरली होती, पण घनश्यामचं असं म्हणलं की दुसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच आम्ही बॅटिंग लाईनअपमध्ये बदल करून फलंदाजीमध्ये सुद्धा थोडी सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. खासतौर पर कहीं ना कहीं निगाहें रहेंगी सलामी बल्लेबाजों पर, केतन पर कहीं ना कहीं ज़्यादा नज़रें रहेंगी, जो कि बहुत ही बेहतरीन आकर्षक स्ट्रोक प्लेयर है। गिरीश भी एक अच्छे ऑलराउंडर है। गिरीश ने गेंदबाजी में थोड़ा निराश किया है, पहले ओवर में 21 रन खर्च किए। धीरज का ओवर बहुत बढ़िया रहा था, सिर्फ 7 रन खर्च किए, और पिछला ओवर दिनेश का भी महंगा रहा, 15 रन देकर 1 विकेट। गिरीश को 1 विकेट मिला है, धीरज को विकेट नहीं मिला है, लेकिन किफ़ायती बॉलिंग की है, और वही वजह है कि अब उनको एक और ओवर दिया जा रहा है। नेवर की पहली गेंद सामना करेंगे यतीन, आगे निकले हैं, ऑन द राइज खेल दिया गेंद हवा में, लेकिन कवर के जो खिलाड़ी है थोड़े से दूर थे गेंद से, जिसके चलते 1 रन लेने का अवसर। बाउंड्री बचाने की कोशिश अब करनी होगी गेंदबाजों को, क्योंकि 11 गेंदें बची है पारी में, विकेट्स काफ़ी हाथ में हैं कुलचित टीम के, तो कहीं ना कहीं हर गेंद पर प्रहार करने की कोशिश हो सकती है। बढ़िया गेंद इस बार चढ़ में डाला था, खदेड़ दिया उसको मिड विकेट की तरफ, डीप में फील्डर मौजूद, 1 रन लेने का अवसर।
ये बहुत ही अच्छी गेंद है, बहुत अच्छा विकल्प है यॉर्कर लेंथ आखिर के ओवर्स में, खासतौर पर जब बैट्समैन लंबी और ऊंची बैकलिप के साथ खेलना पसंद करते हैं। और यदि यॉर्कर लेंथ गेंद स्टंप्स की तरफ हो तो विकेट मिलने के आसार बढ़ जाते हैं। इस बार पटकी हुई गेंद, चेंज ऑफ लेंथ, लेकिन ये कहीं ना कहीं फायदेमंद नहीं है गेंदबाज के लिए क्योंकि वाइड गेंद है। हर एक बॉलर की एक अपनी रणनीति होती है, उसके अनुसार वो बॉलिंग करना पसंद करता है। कई गेंदबाजों को हम देखते हैं कि लगातार आखिर के ओवर्स में यॉर्कर्स डालते हैं, कुछ गेंदबाज पेस में परिवर्तन करते हैं, कुछ लेंथ में परिवर्तन करते हैं। तो अलग अलग खिलाड़ियों की अलग अलग सोच। धीरज एक बार फिर से, इस बार पीछे हटे, हवा में खेल दिया है और आउट। बहुत अच्छा कैच कवर पॉइंट की तरफ, विकेट का पतन होता हुआ तीसरा झटका कोलचित टीम को। या षटकामध्ये कुठेतरी मात्र धावसंख्येला थोडासा ब्रेक लावलेला दिसतोय, कारण 3 षटकामध्ये धावांची लयलूट केली होती. मात्र या चौथ्या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला खेळ बसलेली आहे, धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्येला आळा बसलेला आहे. धीरज की गेंदबाजी का कहीं ना कहीं तोड़ अभी तक बल्लेबाज नहीं ढूंढ पाए हैं। पहले ओवर में 7 रन दिए उन्होंने, एक भी विकेट नहीं मिला था, लेकिन इस ओवर में उनको विकेट भी मिल गया है और स्कोर इस समय 46 रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर। कोलचित टीम पहले बैटिंग कर रही है इस मैच में। स्थिति तो फिलहाल अच्छी कही जा सकती है कोलचित टीम की, लेकिन इस ओवर में बढ़िया गेंदबाजी करते हुए धीरज धुमाड़े नए बैट्समैन नंबर 5 पर आए हैं मानस। कि मानस का क्या मानस होता है, किस सोच के साथ वो बल्लेबाजी करेंगे। दाहिने हाथ से बैटिंग करते हैं मानस। उनके लिए एक शॉर्ट थर्ड मैन काफ़ी फाइन रखा गया है। एक गली में खिलाड़ी मौजूद है, कवर पॉइंट पर फील्डर सर्कल के अंदर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर खिलाड़ी, ऑन साइड में लॉन्ग ऑन डीप मिड विकेट, स्क्वेरिश डीप मिड विकेट, एक डीप बैकवर्ड स्क्वेयर लेग भी रखा गया है। तेज गेंद थी, ओह बॉलर को चकमा दिया है गेंद ने। 1 रन जरूर मिलेगा और शायद 1 से ही संतुष्ट करना पड़ेगा। अच्छी रफ्तार के साथ बॉलिंग करते हैं, हवा में खेलने का ज़्यादा अवसर नहीं दिया है, गेंद को उछाल कर खेलने का मौका नहीं दिया है बल्लेबाजों को धीरज ने, और बिल्कुल अपने नाम की तरह धैर्य रखकर उन्होंने बॉलिंग की है। इस बार जगह दे बैठे थे, वाइट का इशारा, बल्ला तो चला बैठे थे बैट्समैन, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं बना पाए। ये दूसरी वाइड है इस ओवर की। पहले ओवर में एक नो बॉल की थी उन्होंने, तो अतिरिक्त रन, जहाँ तक अतिरिक्त रनों का सवाल है, काफ़ी बने हैं। 5 ओवर्स प्रति पारी का मैच है, ये चौथा ओवर चल रहा है, अभी तक 5 अतिरिक्त रन खर्च किए गए हैं, यानी कि औसतन एक ओवर में 1 या फिर उससे ज़्यादा कहे जा सकते हैं अतिरिक्त रन, और ये काफ़ी महंगे भी पड़ते हैं कई बार। इस बार ऑन साइड में मोड़ दिया है डीप मिड विकेट की तरफ, वहाँ पर खिलाड़ी तैनात है। 1 रन और 1 से ही संतुष्ट होते हुए बल्लेबाज। ज़्यादा रूम नहीं दिया है, केवल 2 वाइट गेंदें यदि हम निकाल देते हैं तो बहुत ही कंट्रोल गेंदबाजी धीरज द्वारा, बिल्कुल अपने चिर परिचित अंदाज में बॉलिंग करते हुए इस 1 रन की बदौलत स्कोर 49 पर पहुंचता हुआ। और कहीं ना कहीं एक और ऐसा ओवर यदि गेंदबाज करते हैं तो फिर 60 के नीचे भी टोटल रह सकता है। इस बार एक और अच्छी गेंद, उतना ही खूबसूरत ऑन ड्राइव, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। यहाँ पर थोड़ा सा फंबल हुआ, उसका फायदा उठाने का प्रयास और बैट्समैन रन आउट। तालमेल की कमी थी, बल्लेबाज स्लिप भी हो गए थे वहाँ पर स्ट्राइकर से इन पर, तो इस तरह से 50 रन पूरे हुए हैं, लेकिन विकेट भी गिर गया है। चौथा झटका कोलचित टीम को। हे जांभूळ पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा, बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा। हे जांभूळ पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा, बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा। जाऊन सांगा तिच्या आईला आईला, लोकोऱ्या हाय रे घाईला घाईला। हे जांभूळ पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा। हंसिका स्पोर्ट वडगर संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे। 5 षटके संपल्यानंतर टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे दोन्ही कॅप्टन हंसिका स्पोर्ट वडगर, त्याचबरोबर लालबाग गोरसाई बी
दोन्ही कॅप्टननी 5 षटके संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 50 रन पूरे हुए हैं, लेकिन चौथा विकेट भी गवा दिया है. तो सेलिब्रेट करने का भी मौका था, लेकिन शायद ही सेलिब्रेट किया होगा प्लेयर्स पेविलियन में बैठे हुए खिलाड़ियों ने, क्योंकि विकेट का पतन हुआ है. एक माइलस्टोन जो होता है 5 ओवर के मैच में, वो तो पूरा कर लिया है. 50 रन पहला माइलस्टोन. अभी भी 1 ओवर का खेल बचा हुआ है. धीरज का स्पेल समाप्त हुआ. धीरज ने 2 ओवर में 14 रन खर्च किए और 1 विकेट प्राप्त किया. बहुत ही बढ़िया किफायती गेंदबाजी रही धीरज धुमाड़े द्वारा. आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालते हुए गेंदबाज यश. पिछले मैच के जो हीरो थे दिनेश, इस मैच में महंगे साबित हुए. नए बैट्समैन गौरव आए हैं. बढ़िया गेंद, यॉर्कर लेंथ वहीं पर रह गई है. खदेड़ कर निकाला जरूर था, लेकिन 1 रन इसी के साथ चुराते हुए बल्लेबाज. और सिंगल डबल यदि आते हैं इस आखिरी ओवर में तो गेंदबाज को कोई ज़्यादा परेशानी नहीं होगी. बल्लेबाज चौके और छक्के लगाना चाहते हैं और पिछले ओवर से बाउंड्री देखने को नहीं मिली है. धीरज के दोनों ओवर्स में एक भी बाउंड्री बल्लेबाज प्राप्त नहीं कर पाए. इस पर देखा परखा जाने दिया और ये लाइन के अंदर एन एरर ऑफ जजमेंट. लाइन को ठीक तरह से जज नहीं कर पाए नए बैट्समैन गौरव. बल्कि ओमकार के पास स्ट्राइक है. गौरव नॉन स्ट्राइकर से इन पर. टॉप एज, गेंद हवा में है. विकेट कीपर ने कॉल दिया है और बहुत ही अच्छा कैच गिरीश द्वारा. गवली सर, बहुत ही बढ़िया वापसी की है वडनगर के गेंदबाजों ने. 3 ओवर्स में 43 रन बने थे. विकेट भी ज़्यादा नहीं गिरे थे, लेकिन पिछले ओवर से बहुत ही बढ़िया गेंदबाजी और अच्छा क्षेत्ररक्षण भी. ये कैच उतना आसान नहीं था क्योंकि हवाएं तेज़ बह रही है, हवा में झूल रही थी गेंद. लेकिन तारीफ करनी होगी गिरीश की, जिस तरह से उन्होंने कैच लपका है. अगदी बरोबर, कारण असं एक अनुमान आपण लावला होता की 65+ कडे जाणार संघ, पण असं वाटत नाही. आता 60+ धावा झाले तरी सुद्धा एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. अगले मैच के टॉस के लिए वडगर के कैप्टन आपको तुरंत आना है. बेहतरीन यॉर्कर, क्लीन बॉल्ड, गेंद अंदर और डंडा बाहर. चेंडू हाताळलेला आहे. परफेक्ट यॉर्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी सांगितलेलं की 2 गोष्टीचा तुम्ही सन्मान करा. पहिला म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि एक परफेक्ट यॉर्कर. कारण मास्टर ब्लास्टर सन्मान तुम्ही केला नाही तर चांगलं क्रिकेट तुम्ही खेळू शकत नाही, आणि यॉर्करचा सन्मान जर केला नाही तर मात्र तुम्हाला खेळपट्टी सोडून जावं लागेल, आणि तेच या ठिकाणी बघायला मिळालं. इसलिए मैंने पहले भी कहा था कि डेथ ओवर्स में यॉर्कर लेंथ गेंद यदि स्टंप्स की तरफ हो तो वो काफ़ी फायदेमंद साबित होती है. वो आपको विकेट ज़रूर देकर जाती है. यदि बैट्समैन मिस कर जाते हैं तो या तो बैट्समैन एलबीडब्ल्यू आउट हो जाता है या फिर बोल्ड. बचने का कोई ज़्यादा चांस नहीं होता है यदि गेंद बल्ले पर नहीं आती है तो. बहुत ही परफेक्ट यॉर्कर थी यश द्वारा. 2 गेंदों पर 2 विकेट्स चटका चुके हैं. स्कोर हुआ है 51 रन 6 विकेटों के नुकसान पर. और अब हैट्रिक का मौका है यश के पास. नए बैट्समैन यतिन आए हैं, यतिन ठाकुर. ओह, इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे. यहां पर अंडर आर्म थ्रो और बैट्समैन रन आउट. एक और झटका लगता हुआ कोलशेत टीम को. निकल, पहली फुर्सत में निकल. डेथ ओवर्स में पारी लड़खड़ाती हुई कोलशेत टीम की. एक समय में बहुत ही मजबूत स्थिति में थी कोलशेत टीम. 3 ओवर्स में खास तौर पर 43 रन बने थे. सिर्फ 2 ही बल्लेबाज आउट हुए थे.
लेकिन अब विकेटों की झड़ी सी लग गई है। पिछली 3 गेंदों पर 3 बल्लेबाज आउट हुए हैं। गेंदबाज की हैट्रिक तो नहीं हुई, लेकिन टीम की हैट्रिक जरूर हुई है। 51 पर गिरा है ये 7वां विकेट। मात्र 1 गेंद पारी में शेष। नए बैट्समैन शुभम सामना करेंगे आखिरी गेंद का। बायत के बैट्समैन है और चाहेंगे कि एक बड़ा शॉट खेलकर ये पारी समाप्त की जाए, लेकिन वडूनगर टीम ने जिस तरह से वापसी की है वो काबिले तारीफ है और वापसी करने के लिए वडूनगर टीम जानी जाती है। पिछले मैच में भी आखिरी ओवर में 3 रन थे डिफेंड करने के लिए। दिनेश ने लाजवाब गेंदबाजी की, करिश्माई बॉलिंग की और मैच जिताया। यश चले राइट आर्म ओवर द विकेट, स्लॉट में थी लेकिन मिडल नहीं कर पाए हैं। गेंद जा रही है आउटफील्ड में, डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं लेकिन यहाँ पर मौका नहीं है। बैट्समैन रन आउट। तो अंतिम गेंद पर भी विकेट का पतन, केवल 1 रन आखिरी गेंद पर आया है। पारी समाप्त होती हुई कोलशित टीम की। टॉस जीता इस मैच का वडूनगर के कैप्टन ने। पहले बैटिंग के लिए उन्होंने दावत दी कोलशित टीम को। कोलशित टीम की शुरुआत बढ़िया रही लेकिन अंत खराब रहा। 52 रन बनाए हैं 8 विकेटों के नुकसान पर 5 ओवर्स में और जीतने के लिए 53 रनों की चुनौती। क्वार्टर फाइनल में पहुंचने के लिए 53 रनों की चुनौती है प्रेमनाथ 11 वडूनगर टीम के सामने। तर थोड्याच वेळात वडूनगर संघाची इनिंग्स देखील सुरू होईल। तोपर्यंत आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे। यस माननीय आमचे गॉगल ज्याने आम्हाला स्पॉन्सर केलेले आकर्षक गॉगल माननीय श्री तुषारजी मतकर, त्यानंतर प्रमोदजी चौधरी या दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे। आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। तुषारजी मतकर आम्हाला ज्याने गॉगल स्पॉन्सर केले आपण यायचं आहे। साहेबरावजी चौधरी आपणही टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। आपल्या उपस्थितीत टॉस होईल, नाणेफेक होईल। प्रमोदजी चौधरी आपण यायचं आहे। साहेबरावजी चौधरी, प्रमोदजी चौधरी आणि तुषारजी मतकर आमचे मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर आहेत। खास करून आकर्षक गॉगल त्यांनी स्पॉन्सर केलेले आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी समालोचक अजय घरत। थँक्यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर। पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय। टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघांचे कॅप्टन्स देखील माझ्या समवेत उपस्थित आहेत। माझ्या उजव्या बाजूला आहेत कोरसई बी संघाचे कॅप्टन संदेश केणे आणि माझ्या डाव्या बाजूला आहेत जित पाटील कॅप्टन ऑफ वडघर। टॉस कॉइन एका बाजूला धर्मराजा तुम्ही पाहत आहात, सन्माननीय निलेशदादा चौधरी जे नगरसेवक आहेत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे, त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला ज्या संघानं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या संघाचा लोगो आहे वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी। जित पाटील कॉल देत आहेत, हंसिका स्पोर्ट्स वडघर संघाचे संघनायक। वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी असा कॉल आहे, परंतु आलेला आहे धर्मराजा। टॉस लालबाग गोरसई बी संघाने जिंकलेला आहे। सर्व पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय। पाहुण्यांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे। थँक्यू सो मच। कॅप्टन सोबत थोडीशी चर्चा आपण करणार आहोत। संदेश कॉल देण्याची संधी मिळाली नाही, मात्र नाणेफेक जिंकली आहे। किती आनंद होतोय टॉस जिंकल्यानंतर आणि काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षण करत असताना वडघर टीमला काय स्कोअरपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न, एखादा पर्टिक्युलर टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये? 50च्या आत थांबवण्याचा प्रयत्न असेल त्यांना आमचा। संघामध्ये काही चेंजेस वगैरे दुसऱ्या फेरीतील मॅच आहे? नाही, तोच संघ राहील, फक्त कपिल केने जागेवर कुणाल केने केलेलं। अच्छा, तर एक चेंज तुम्ही केलेला आहे। पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजांची कामगिरी थोडीशी खालावताना दिसली, काय बोलाल? भावेश पवने 100% दिलेलं आणि दुसरे गोलंदाजांना 100% देता नाही आला। या सामन्यामध्ये पूर्ण करतील ते। थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे मॅचसाठी। जित टॉस गमावलेला आहे, समोर गोरसई बी सारखा बलाढ्य संघ आहे, तुमची टीम देखील खूप मोठी टीम आहे, तर काय वाटतंय कशी मॅच होईल? आणि टॉस गमावला त्याची काही खंत वगैरे आहे का? खंत नाही आहे। टॉस जिंकला असता तरी आम्ही बॅटिंगच घेणार होतो, कारण गोरसेसमोर खेळताना नेहमी आम्ही बॅटिंग करताना त्यांना अंडर प्रेशर आणलेलं। नेहमी जितक्या मॅचेस झाल्या गोरसेसोबत तेव्हा सेकंड इनिंगला त्यांना चेस करताना खूप प्रॉब्लेम झालेले। आमचे 1-2 निर्णय तेव्हा चुकीचे व्हायचे म्हणून त्यांच्यासोबत आम्ही मॅच हरायचो, पण आम्हाला बॅटिंगच करायची होती। एखादं पर्टिक्युलर टार्गेट 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये? नाही, शक्यतो त्यांच्याशी जेवढ्या मॅचेस केलं लो स्कोरिंग मॅचेस झाल्या आणि लो स्कोरिंग मॅचेसला सुद्धा त्यांना आम्ही चांगली फाईट दिलेली, पण तरी पण 50+ जाण्याचा प्रयत्न करू। तुमच्या संघामध्ये काही चेंजेस? नाही, सेम संघ असेल।
सेम संघ असणार आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. सो न्यूज फ्रॉम द टॉस, लालबाग गोरसई बी वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय. तर माझ्यासोबत जोडले जात आहेत आमच्या समालोचक परिवाराचे एकमेव समालोचक की ज्यांचा उल्लेख दादा म्हणून केला जातो आमच्या समालोचक परिवारामध्ये, आणि खास करून 3-in-1 कॉमेंटेटर म्हणून ज्यांना संबोधलं जातं. कारण ते उत्कृष्ट समालोचक आहेत, त्याचबरोबर उत्कृष्ट गायक आहेत, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न समारंभामध्ये संगीत मंगलाष्टकं हा कार्यक्रम जर आपणास ठेवायचा असेल तर आपण मोहन दादांशी नक्कीच संपर्क साधायचा आहे. स्वागत आहे मोहन भोईर आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर 53 धावांचं लक्ष आहे. दोन्ही बलाढ्य संघामधील सामना आपण पाहतोय. प्रेमनाथ 11 वडुनगर विरुद्ध कोळशेत 11. एक ठाणे परिसरातील संघ आहे, एक भिवंडी परिसरातील संघ, त्यामुळे ठाणे विरुद्ध भिवंडी असा सामना म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. मी सातत्याने उल्लेख करीत असतो की ठाणे परिसरात जे ग्रामीणचे संघ आहेत, खास करून कोळशेत, कासारवली, वाघबिल हे नामांकित संघ आहेत. कोळशेतसुद्धा एक नामांकित संघ आहे. 53 धावांचं लक्ष. पण मोहन भोईर आपण पाहतो की 3 षटकाचा खेळ जेव्हा संपला होता तेव्हा धावसंख्या होती 43 आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 52. म्हणजे 2 षटकामध्ये काय गोलंदाजी साकारली होती. स्लॉगरमध्ये प्रेमनाथ 11 वडुनगर संघाने खास करून 4थं आणि 5वं षटक अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली. केतन आणि धीरज धुमाळे. सर निश्चित आपण पाहिलं होतं प्रेमनाथ 11 मागच्या सामन्यामधून जर आपण विचार केला तर भरत स्पोर्ट्सच्या संघासमोर अंतिम 6 चेंडूमध्ये ज्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता ना एक उत्कृष्ट गोलंदाजी त्या संघाने केली होती, आणि तेच समीकरण आपण या सामन्यामधून पाहिलं. येस, हिरो कपची आठवण करून दिली होती त्या गोलंदाजाने, कारण हिरो कपमध्ये सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतसुद्धा मास्टर ब्लास्टरने 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना काय गोलंदाजी केली होती आणि भारताला सामना जिंकून दिला होता. याला होता शॉर्ट आर्म पूलचा फटका. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला. फक्त आणि फक्त एकच धाव. यावेळेला होता फटका खेळला. पुन्हा मिड विकेटला जातोय चेंडू. फक्त आणि फक्त एकच धाव. फटका तुम्ही खेळताना तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि विशेष म्हणजे प्लेसमेंट चांगलं असणं गरजेचं आहे. हा चेंडूमध्ये डाऊन दी ग्राउंडचा फटका, गॅपमधून फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. चौकार. शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेताला भला, साऱ्यांची साथ हाय त्याला, म्हणून दादा नवाला आला, आहे मनानं साधा, अशी दादाची यादा, एकच वादा, आमचा राजू दादा. डाऊन दी ग्राउंडचा फटका बघायला मिळाला. अगदी मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू सरळ निघून गेला होता सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यस, प्रेमनाथ पाटील फॅम टीम आहे. प्रेमनाथ 11. प्रेमनाथ पाटील बिझी असताना सुद्धा त्याने आपला संघ या ठिकाणी पाठवलेला आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं केतन याने साशंक नजरेने बघितलं पंचांकडे, पण तो आमचे निष्णात पंच आहेत. मात्र निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 6. फुलटा चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही. स्क्वेअर लेकडे जातोय. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोकादायक दबाव टाकला जातोय आणि त्यामध्ये यश मिळतंय. मोहन भाई, बऱ्याचशा वेळेला असं होतं जेव्हा तुम्ही हलक्या हाताने खेळतात, चेंडू जेव्हा शॉर्ट स्क्वेअरला किंवा शॉर्ट मिड विकेटला असतो, डीपमधून जो क्षेत्ररक्षक येतो त्याचं लक्ष चेंडूकडे असतं आणि फलंदाजाकडे असतं, आणि त्याच्यातून चूक निर्माण होते आणि दुसऱ्या धावेची शक्यता आपोआप निर्माण होत असते, आणि त्यामुळे 2 धावा मिळतात.
धावसंख्या झाली 8. बिनबाद 8. नागराज याला मात्र अति चांगला चेंडू आणि आज बरोबर पायची चेरोमध्ये केतन बाद. राजे साहेबांचा खास राजू पाटील आला नवस राजे साहेबांचा खास राजू पाटील आला नवस होते चर्चा गावागावात एकच वादा. आपण रिप्ले मध्ये पाहूया हा चेंडू नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहूया. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट नागराज यांनी प्राप्त करून दिलेली आहे. येस कारण बघितलं आपण मधल्या एसटीवर आणि उजव्या एसटीवर नेम साधला होता. चांगला डिसिजन या ठिकाणी पंचांचा आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र नागराज यांनी प्राप्त करून दिलेली आहे. मित्रांनो कुठेही जाऊ नका. यानंतर बिग मॅच महाराष्ट्रातील एक नामवंत संघ गोरसई. आज गोरसई गावाचं नाव महाराष्ट्रात खूप चर्चेत आहे ते काल क्रिकेटमुळे. त्याचबरोबर हंसिका स्पोर्ट्स वडगर हा सुद्धा एक धोकादायक संघ आहे. कुठल्या संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. जीत पाटील यांनी सांगितलेलं आहे की कित्येक सामने झाले आहेत गोरसे संघाबरोबर पण त्यांना विजय मिळवताना सातत्याने संघर्ष करावा लागलेला आहे आणि विजय झाल्यानंतर सुद्धा त्यांनी नक्कीच म्हटलं असेल की विजय झालो पण हा विजय जो आहे तो सोपा नव्हता. पण पाहूया यानंतर मात्र काय होणार आहे. यांचा जो सामना होणार आहे तो काय होणार बघूया. पहिल्या षटकात धावसंख्या झालेली आहे फक्त आणि फक्त 8 आणि महत्त्वपूर्ण सफलता नागराज यांनी प्राप्त करून दिली आहे. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज शुभम. क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर एसटी रक्षक एसटी पासून दूर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉईंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ शॉर्ट फाईन लेग हे 4 क्षेत्ररक्षक आणि एक मिड ऑनला आहे. यावर फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे मात्र चांगला प्रयत्न केला होता. जवळपास वाईड ऑफ लॉंगॉनमधून पंचांचा या ठिकाणी 4 धावांचा इशारा येतोय. वाईड ऑफ लॉंगॉनमधून स्ट्रेटर लॉंगॉनला आला होता क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवू शकलेला नाही. 4 धावा मिळत आहेत. 4 धावे नाही. प्रेमनाथ 11 संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 12. असं वाटते की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला जाईल कारण 53 धावांचं लक्ष्य आहे. शुभम आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजे धीरज. पुन्हा एकदा यावेळेला टायमिंग सत्ता आलेली नाही. चेंडू मात्र टायमिंग सत्ता आले होते. 1 धाव मात्र धीरज पूर्ण करतो. एका धावेने धावसंख्या झाली 13. 5 षटकामध्ये 53 धावा करायचे आहेत. दहा किंवा 11 धावा प्रत्येक षटकामध्ये करायचे आहेत. पण ज्याप्रमाणे आतापर्यंत गोलंदाजी चांगल्या प्रकारे गोलंदाजी बघायला मिळालेली आहे कारण धावसंख्या 13. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. याला मात्र स्लॉग सीप आणि चेंडू जाते सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार मध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. काय फटका अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलं होतं. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि शेवटी म्हणजे लँड होतोय तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार शुभम लेफ्ट आर्म. यावर तो पुन्हा आडव्या बटने खेळलेला आहे. चेंडू मिड विकेटला होते. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाले 21. आता मात्र एक चांगली सुरुवात वाटते मोहन भोईर कारण 53 धावांचं लक्ष्य. आस्किंग रन रेट जे आहे 10 किंवा 11 धावा. नेट टू नेट फाईट. नो डाऊट केतन बाद झालेला आहे पण मात्र कुठल्या प्रकारे मानसिक दबाव या ठिकाणी दिनेश आणि धीरजवर बघायला मिळत नाही आणि दोघेही बंधू आहेत. विशेष म्हणजे
बंधू आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये कशा प्रकारे घेऊन जात आहेत बघायचं आहे. धीरज धुमाळे आणि दिनेश धुमाळे कशा प्रकारे कामगिरी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण बंधूंची कामगिरी यापूर्वी बघितलेली आहे कित्येक संघामधून. याला पुन्हा एक फटका खेळलेला आहे. वाईड शॉट डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर दर्जेदार षटकार. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळलाय. ताकदवर फटका खेळला होता. यस, जागेवरनं काय ताकदवर फटके खेळतोय हेच फार महत्त्वाचं. जेव्हा तुम्ही जागेवर फटका खेळतात तर ताकदवर ताकदीचा वापर करावा लागतो. भारताचा एक फलंदाज एक मात्र असा होता सदागोपन रमेश, याचा फुटवर्क बघायला मिळत नव्हतं पण मात्र जागेवरनं फटका खेळायचा. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते 27 निम्मा पल्ला पार केलेला आहे कारण 53 धावांचं लक्ष आहे. 27 धावा झालेल्या आहेत. 26 धावांची आवश्यकता आहे. शुभम पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे मात्र गॅपमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. महागडं षटक बघायला मिळालं कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये शुभमला आपण डी मार्टमध्ये बघायला मिळालं. शुभमला आपण डी मार्टमध्ये बघितलं कारण होलसेलनं धावा दिलेल्या आहेत. 23 धावा दिलेल्या आहेत. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 31. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे आणि सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, आमच्या समालोचक परिवाराचे एकमेव दादा मोहनदादा भोईर. थँक्स सर, धन्यवाद सर. तर निश्चित पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला निश्चित आपण गाडी पाहिली होती पूर्ण स्टँडवर. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण गाडी कशीली ब्रिज क्रॉस होताना पाहतोय. हळूहळू मला वाटतं कोलच्यात बालकुम पार होती की काय बघूया. दुसऱ्या षटकानंतर अतिशय चांगला स्पीड आपण पाहिलात. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं गोलंदाज संपादित संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज नागराज. वैयक्तिक दुसरं आहे, सांघिक तिसरं. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा फ्लिक झालाय. लिव्हिंग एज बघायला मिळालं आपण. म्हणून तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे की कोळशेतला लवकर गाडी पोहोचणार. जर ट्रॅफिक जाम झालं तर कोळशेतला गाडी लवकर पोहोचणार आहे पण ट्रॅफिक जाम करण्याचं काम कुठला गोलंदाज करतोय का बघायचं आहे. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर संघाची धावसंख्या ती 1 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 32. विजयाचं लक्ष मित्र आपण पाहिलं 53 धावांचं विजयाचं लक्ष्य. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आतापर्यंत एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नागराज. या ठिकाणी थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यातपणे फक्त चेंडूचा एक सन्मान केला जातो. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातोय. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावाने संघात धावसंख्या 33. लॉस ऑफ 1 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघात धावसंख्या 1/33. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नागराज. या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका बघूया. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय आणि आउटफिल्डमधून मात्र अतिशय प्रतिम उत्तम झेल कलेक्ट केला जातोय. वेल जज कॅच. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धीरज याची खडी मात्र संपुष्टात
नेक्स्ट न्यू बॅट्समन गिरीश येतोय. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा पटका, चेंडू एक्झिट बघूया कुठं ट्रॅव्हल होतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा तोच फलंदाज चेंडूला कलेक्ट करतोय. त्याच क्षेत्रक्षणाकडे बॅक टू बॅक दुसरा झेल कलेक्ट केला जातोय. सागर आउटफील्डमधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी. विजयाचे एक फॉर्मॅट असतात क्रिकेटमध्ये. आपण पाहतो तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि निश्चित चांगलं क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. या ठिकाणी गोलंदाजांना सागराच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा झेल कलेक्ट केला जातोय. महत्त्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी दिनेश हा बाद होतोय. नेक्स्ट न्यू मोहन बॅट्समन भोईर, आपण बघितले की दोघेही बंधू आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जात आहेत असं वाटत असताना बॅक टू बॅक चेंडूवर बाद झालेले आहेत. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ याच्यासाठी संबोधलं जातं. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टी लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. बॅक टू बॅक असे दोन फलंदाज बाद केल्यानंतर या ठिकाणी आता गोलंदाज अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी करतो. बघूया स्पर्धेत हॅट्रिक साधतोय का नागराज. त्याच्या प्रतिम उत्कृष्ट चेंडू ॲक्रॉस डिलिव्हरीचा चेंडू होता. ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. फलंदाजाला मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या अस्थिर आहे. तिसऱ्या षटकामध्ये निश्चित सर आपण पाहिलं होतं अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी, कुठेतरी चक्का जाम आहे. नक्कीच मोहन भोईर दुसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट केली होती आणि या षटकामध्ये मात्र एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय प्रेमनाथ 11 वडनगर संघाला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. रायटमोरचा मारा करतोय. वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या वतीनं तिसरं षटकात होते. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी, एक संघाकडे विश्वासाने त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण नागराज याची पाहतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज गिरीश याला. या ठिकाणी मग फलंदाज शपाल झाला होता. त्याच्यामुळे सुंदरचा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. अप्रतिम उत्कृष्ट फटका, टायमिंग जबरदस्त होता, ताकद फटक्यामध्ये जबरदस्त होती. एक मिलाप आपण पाहिलं होतं. चेंडूने बॅटमध्ये चेंडू जातो मिड सीमाच्या बाहेर. एक दणदणीत षटकार. लगबग माझ्या रायाची कडची जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची. गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. 6 धावेचा आहे दणदणीत षटकार येतोय. यानंतर आमचे DJ मास्टर थोडेसे चार्ज झालेले आहेत. दुपारच्या सत्रामधून एक सुरेख धून त्यांनी या ठिकाणी पेश केलेली आहे. धावसंख्या 6 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 39, 1 कमी 40. अजूनही विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. सामना आता दोन स्थितीमध्ये पाहतोय. 50-50 मध्ये पाहतोय. मात्र विजयाचा जास्त ऑप्शन असेल ते फलंदाजीकडे संघाला, कारण की फलंदाजीकडे संघाकडे एक बॅटिंग लाईनअप उत्तम आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं. गोलंदाजी संपत्ती संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प गोलंदाज विशाल. येणाऱ्या 12 चेंडूमधून विजयासाठी फक्त आणि फक्त 14 धावांची आवश्यकता आहे प्रेमनाथ 11 या संघाला. स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री उमेश चौधरी यांचा आपण बिग इव्हेंट पाहतो. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय चांगलं आयोजन. या ठिकाणी मात्र चेंडूला समोर खेळण्याचा प्रयत्न. 1 बॉस एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केलं तर चांगले क्षेत्ररक्षण. 2 गवळ घेण्याचा एक धाडसी प्रयत्न आपण पाहिला होता. प्रयत्न सफल होतो. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 अंकांनी पुढे सकते. येणाऱ्या 11 चेंडूमधून विजयासाठी फक्त आणि फक्त 12 धावांची आवश्यकता.
मान्य श्री उमेश चौधरी, थोडंसं आपण समन्वय कक्षाशी संपर्क साधायचं. उमेश चौधरी, बेस्ट टाइम फटका चेंडू हवेमध्ये. नो मॅन स्टँडवर आपण चेंडू पाहतोय. 2 शेतकऱ्याच्या मध्ये चेंडू पडतोय. कुठल्या प्रकारचा शेतकरी झेल घेण्यासाठी सरसावला जात नाहीये. एका टप्प्याने चेंडूला इनफिल्डमधून कलेक्ट केलं जातं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या एकाने वाढते 42. प्रेमनाथ पाटील फॅम टीम वडवणकर संघ आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदरसा प्रहार, अतिशय चांगला फटका. चेंडू सुंदरसं ऑन ट्राय केलं होतं. चेंडू एका टप्प्याने आउटफील्डमधून कलेक्ट केला गेला होता. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. आणि निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर कुठल्या मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाही, खास करून प्रेमनाथ इलेव्हन नवघर या संघाला. कारण की हा संघ जवळजवळ विजयाच्या थोडासा उंबाडीवर आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, जागेवरून चेंडूला फोर्स केला होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेट केली होती आणि चेंडूला एका रेक्षामध्ये भिरकावून दिलं होतं. वाईट ऑफ लॉंग ऑन सी मार्चच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचते. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय, मात्र आउटफील्ड मधून अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. बॉल जज कॅच. राऊळी राऊळी धरील मल्हारी शिपाई, गळामध्ये भंडारी विलास गान गाय. राऊळी राऊळी धरील मल्हारी शिपाई, गळामध्ये भंडारी विलास गान गाय. काय म्हणती गाडी कुंकराची आणि सूरजा भायाची. नेक्स्ट बॅट्समन घनश्याम, संघाचा संगणक आहे. अजूनही विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. पुल्यांचा चेंडू या ठिकाणी अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न, फलंदाज थोडासा शफल झाला त्यामुळे चेंडूला बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. बट लॉ बॅट चेंडू निश्चित घेता आला नव्हता. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. षटक क्रमांक 4 संपतोय आणि येणाऱ्या अंतिम षटकामध्ये विजयासाठी अजूनही एक 4 धावांची आवश्यकता आहे. येस, 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. खरंच तर प्रेमनाथ इलेव्हन वडवणकर संघाने याच इक्वेशनला पहिला सामना जिंकला होता. पण आता मात्र परिस्थिती उलट आहे. प्रेमनाथ इलेव्हन वडवणकर संघाला फलंदाजी करून हा सामना जिंकायचा आहे. अंतिम षटक कोण हाताळतोय बघायचं आहे. कुठला गोलंदाज? मानस येते व्ही आय पी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर या 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज कित्येक स्पर्धामधून ज्यानं खरोखरच एक मॅजिकल षटकातून संघाला विजय संपादित करून दिले. बघूया या सामन्यामधून कशा प्रकारची कामगिरी करतोय मानस. एक संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघनायक घनश्याम याला. आणि घनश्यामाच्या बॅटमधून निघतोय विजय षटकार. बरी नाईस टू व्हेरी वंडरफुल, अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका विजय षटकार येतोय. आणि याच बरोबर प्रेमनाथ इलेव्हन नवघर संघ विजय संपादित करतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा सामन्याचा मानकरी दिनेश धुमाळे, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी तोच ठरतोय या सामन्याचा मानकरी. यस, कारण 21 धावांची तुफानी खेळी केली आणि गोलंदाजी करताना महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केला होता. अष्टपैलू कामगिरी केली आणि क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जो सिंहाचा वाटा उचलला, म्हणून मॅन ऑफ द मॅच
दिनेश धुमाळे. या मॅन पुरस्कार दिनेश धुमाळे यांना देण्यात येतोय कारण अष्टपैलू कामगिरी केली. दिनेश प्लीज कम फॉरवर्ड. तर आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचकडं. मानकरी दिनेश आपण लगेच स्टेजवर यायचं आहे. दिनेश अगेन्स्ट पुन्हा एकदा सामन्यामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी ज्याची आपण पाहिली होती शिकस्त मिळते या ठिकाणी. खास करून कोळशेत या संघाला विजयाचा शिल्पकार दिनेश आपण स्टेजवर यायचं आहे. मला वाटतं धीरज आपण यायचं आहे. धीरज आपण यायचं आहे आणि काय मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मला वाटतं दोघांमध्ये डिवाईड केलं जाणार आहे. मानकरी दिनेश आणि धीरज या दोन्हीमधून हा मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ते डिवाईड केलं जाणार. प्रथम धीरज आपण पुढे यायचं आहे. जे आकर्षक ट्रॉफी आहे मी भगवान सरांना विनंती करतो आहे त्या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. भगवानजी चौधरी व्यवसायानं शिक्षक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिले जातात. त्यानंतर रामभाऊ पाटील